रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जळते संचित, तुमच्या संचितामध्ये जितकं पाप आहे जळून जातं. महाराज, मंत्रालयासमोर माजी आमदार अशोकराव दत्तरकनं मुंबईला माझं कीर्तन ठेवलं. आता परवा दिवशी 18 तारखेला माझं अंबरनाथला कीर्तन आहे मुंबईला. काही माणसं म्हणते तब्येत बरोबर नाही, पैसे मिळतात. काही माणसं म्हणली मागणं मोरीन खंडोबाची वारी, माय नाही बाप नाही बायको नाही लेकरं नाही, पैसे पैसे. तुम्हाला माय बाप लेकरं बाळ बायका मुलं सगळं आहे, मला पैशाशिवाय कोण आहे. एक जण म्हणला उरावर नेणार आहे का, कुणी नेलंय का, माझेही राहतील. आणि पैसे बघितल्यावर सोयरे धायरे जवळ येऊ लागले. म्हणून मी इतका हलकट माणूस आहे की माझं सगळं जे पैसे माझ्याकडं प्लॉट पैसे सोनं बँक बॅलन्स जे आहे ना, मरण्याच्या अगोदर संस्थेच्या नावावर करून टाकलंय. मृत्यूपत्र संस्थेनं कमवायची अक्कल दिली ना, मग त्या संस्थेला देऊन टाकायची. मग आमची भावकी म्हणली आम्ही येणारच नाहीत. नगरपालिका नेईल, कोळे कुत्रे खातील. मेल्यावर काय कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए पीछे डूब गए दुनिया. मरून गेल्यावर तुम्ही रडलात काय हसलात काय, तेल टाकलं का तूप टाकलं का, लाकडं कशाचे होते, कुणी विचार केलाय का. पण हे हुशार बायका मेल्यावर समोर बसतील. कसा डोळे लावून गेलाय, कसा सोडून गेला, कधी चहा पाजविल्याशिवाय राहत नव्हता, कधी कपडे घेतले आम्हालाच घेत होता, आमचा लाड करीत होता. एकदा तरी डोळे उघडून बघ की, एकदा तरी बोल की. खरंच बोलल्यावर आणि ते मेलेल्या माणसानं असं टेकून बसविलंय आणि ही बाई हात लावून म्हणायली एकदा तरी डोळे उघडून बघकीन. त्यानं असं बघावं. जवळ बसतील का. काय मरा तुकोबारायची भाषा, बांधून या देती यमाची हाती. मड हालचाल करत आमच्या इकडं तर करीत नाही, तुमच्या इकडं मला माहित नाही. ते हालचाल करीत नसताना त्याला बांधतेत. जे वळवळ करतोय त्याला बांधाव. ते गप बसले. ते मडत चाललं होते ने फुल पेलेला मोटरसायकल सरगा. त्याला मोटरसायकल आवडली नाही, त्यानं तिरडीला धडक दिली. खंदेकरी इकडं पडले, ते तिरडीतलं महाराज मड पडलं. सगळे धरे आमचं काय, आमचा माणूस गेले तू धडक दिली. ते म्हणला ज्याला धडक बसली ते गप बसले. तुम्हाला तर काही नाही ना, तुम्ही कशाला भांडायला. ते मड आहे रे बाबा. तस बांधून देते त्याला. पण महाराज ते काही करू शकत नाही, जिवंत आहे तोपर्यंत. आणि हे तोंडी बोलत नाहीत महाराज तुकोबाराय. शास्त्राचा आधार वेदाचा आधार देऊन तस हा अभंग घेतला. मंत्रालयामध्ये मंत्र्यावर भ्रष्टाचाराच्या फायली होत्या, केस चालू होती. मी सांगितल्यावर रात्र गेली. दुसऱ्या दिवशी ज्या खोलीमध्ये मंत्रालयाच्या खोलीमध्ये भ्रष्टाचाराच्या फायली होत्या त्याच खोलीला आग लागली. फायली जळून गेल्या. मंत्री भ्रष्ट असून असं करीत बाहेर निघाले. कळालं ना सगळ्याला. ज्याला सायकल नव्हती ते विमानानं फिरायले. कुठून आले पैसे. फक्त आम्हाला बोलतेत महाराज लोक बदमाश. अरे त्यांनी अरे माझ्या तुकोबारायाचा गाथा का बुडू दिला नाही. ऐका, तुकोबारायानं करोडो रुपयाची संपत्ती उधारीवर दुकानदारी केलेली. दुष्काळ पडला आणि ते खाते तुकोबारायानं दगड बांधून इंद्रायणीमध्ये बुडविले. त्या पाण्यावर तुकोबारायचं कर्ज राहिलं म्हणून तुकोबारायचे अभंग बुडू दिले नाहीत, भिजू दिले नाहीत. ऐका,
ज्या झाडाला लहानाचं मोठं पाणी करतंय, पाणी देऊन झाड मोठं होतंय, लाकूड त्याचं तोडून पाण्यात टाका, इतकं जड लाकूड बुडतं का? ते पाणी म्हणतंय मी याला लहानाचं मोठं केलं, मी कसं बुडू? हा, मग मायबापाला वृद्धाश्रमामध्ये टाकणाऱ्या लेकराला कळू नये का? ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिला त्याला वृद्धाश्रमामध्ये? आम्हाला वेळ नाही महाराज. आणि म्हणूनच संसार करणाऱ्या माणसाचे चेहरे दुःखी बघितले, माझी हिंमतच झाली नाही लग्न करायला. हो, अहो कारभार मला झेपत नाही. आळंदीच्या जोग महाराज संस्थेचा अध्यक्ष राहिलेलो, आणि त्या अध्यक्ष पदावर एकानं महाराज रात्रीच्या 1:30 वाजता फोन, उद्या आमच्या नाश्त्याची काय व्यवस्था? मला ठेव फोन. तुझ्या कधी शिकायला? मला 2ऱ्या वर्षाला. 4थ्या वर्षाचे महाराज लोक बोलत नाहीत, आणि तू 2ऱ्या वर्षाचा शिकायला? कुंकू लावल्याबरोबरच नवऱ्याला दमदाटी. लग्न तर होऊन नांदायला ये ना, आणि मग नांदून बघावं, आणि मग नवऱ्याला दोड मनगट धराव त्याचं. तू का म्हणे लग्न भास तरी ते लाज स्वामी सिंग, त्याचं नाव घ्याव, आणि नाम घेत दगडावर नाव पडलं तर दगड बुडू देत नाही. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. मग माणसानं, म्हणून शास्त्रानं सांगितले ऐशी आहे धर्मनीत. धर्मशास्त्र भगवद्गीता स्वतः भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुम्हाला सगळ्या पापापासून मुक्त करतो. किती पापापासून? जळती दोषाचे डोंगर, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून पूजन करीत असताना ब्राह्मण मंडळी म्हणते, ये जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीशु. कोणत्याही जन्मातलं पाप तुम्हाला दुःख देणार नाही, सगळं पाप जळून जाईल. हे शब्द आहेत. आणि नीतिशास्त्र ऐशी आहे धर्म रीत नाही, धर्मनीत. नीतिशास्त्र रामायण आहे. रामायणामध्ये नीतिशास्त्र आहे. ज्या वाल्या कोळ्यानं माणसं मारले, त्याच वाल्या कोळ्यानं वाल्मिक ऋषी झाला, सगळं पाप त्याचं जळून गेलं, आणि केले रामायण रामा आधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन, आणि केले रामायण रामा आधी. आणि त्याप्रमाणे देवानं वचन दिलं, वागावं लागलं. म्हणून महाराज हे झालं जुनं. आम्ही काय केलं म्हणजे आमचं संचित पाप जळलं, आणि आम्हाला दुःख भोगण्याची गरज नाही. त्याच्याकरता आमच्या तुकोबारायनं अभंगाचं 2रं चरण Oh
क्या बात आहे. एकदा या गुणवान माणसा करता वाजवणाऱ्या म्हणणाऱ्या करता टाळी एक आहे महाराज. इतके तुम्ही टाळ्या वाजवायले तर टाळकरी मात्र कधीतरी कधी म्हणले. 11 वाजत आले तरी महाराजांना आणखी दुसरं चरण म्हणलंय. किती वाजता सोडते कोणास ठाऊक. नाव उखळी करेन, बसलेली जागा मोकळी करेन. माझ्या विठोबाचे पाय. फक्त देवाला तुकोबाराय म्हणले, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आम्ही बांधावरच्या गवताला माझं म्हणतो, पण देवाला माझं म्हणत नाही. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. नाशिवंत शरीराला माझं म्हणतो. ऐका, तुकोबाराय एकटे माझा विठोबा. दुसरी गोष्ट, विठ्ठलच का, विठोबाच का, आणि त्याच्या पायाचं चिंतन का, त्याच्या नामाचं चिंतन का. ऐका, माझ्या विठोबाचे पाय. पूर्ण भागवतामध्ये एकंदर देवानं घेतलेले 24 अवतार आहेत. त्या 24 मधून सुद्धा सुबोधिनी ग्रंथ करते वल्लभाचारी यांनी 2 अवतार अवताराच्या लक्षणात बसत नाहीत वजा केले, हंस आणि हयग्रीव. हंस अवतार ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश करण्यापुरता, सगळ्या जगाला ब्रह्मज्ञान सांगा करता हयग्रीव अवतार अश्वशिरा. हे 2 अवतार जर सोडले तर राहिले 22. त्या 22 मधून सुद्धा वारकरी संप्रदायानं, शिव विष्णूचा अभेद मानणाऱ्या संप्रदायानं, अनादि वैदिक संप्रदायानं शिव विष्णू एक आहेत. म्हणून शिव विष्णूचं एक रूप तुम्हाला बघायचं असेल तर पंढरपूरला पांडुरंग. महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदिला. भगवान विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग आहे. म्हणून शिव विष्णूचा अभेद. त्याचे समान पाय आहेत. नाही तर भगवंताचे कोणत्याच अवतारामध्ये समान पाय समान दृष्टी नाही. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी. फक्त विठ्ठलाचे. महाराज मग एकदा दर्शन घेतलं, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. दुराचार्य मोक्ष सुखाची विश्रांती भोळी बाळमूर्ती पांडुरंग. खटनट यावी शुद्ध होऊन जावी, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. पुन्हा पुन्हा म्हणून शब्द आहे, मनी ध्याय. कारण तोंडानं केलेलं भजन शरीराचं केलेलं पाप नाहीसं होतं. मनानं केलेलं पाप, प्रयागला जा, महाकुंभामध्ये जा, यज्ञ करा, काहीही करा. माझे शब्द नाहीत, संतांचे शब्द आहेत. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापे. मग कसं ओळखाव पाप गेलेलं? पाप आहे कसं ओळखावं आणि पाप गेलेलं कसं ओळखावं? त्याची खूण आहे महाराज. आम्ही हात दाखवतो. आम्हाला संतांनी सांगितलंय, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. टाळी वाजून विठ्ठलाचं नाव घेतलं की पाप जळतं. हे आज नाही, 750 वर्षापूर्वी सेना महाराजांना सांगितलंय. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. नाम घेता विठ्ठलाचे पर्वत जळती पापाचे. मग भविष्यामध्ये आम्हाला पाप आहे का पुण्य आहे कसं ओळखावं? भूतकाळ आम्ही तर भोगून गेलाय, वर्तमान काळ चालू आहे. भविष्यामध्ये
तुम्ही भविष्य बघायला ज्योतिषाकडे गेल्यावर काय दाखवता? हात. कोणी वराह मिहिर नावाचा ज्योतिषी होऊन गेला भारतामध्ये आणि त्यांनी हातावरच्या रेषेचं भविष्य कथन केलंय. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात आणि संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात. त्याला दाखवल्यावर ते ज्योतिषी असा बघत आहे आणि सांगायला सुरुवात करते, तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुम्हाला चांगल्या कामामध्ये दानधर्म घडत नाही. तुम्ही अन्नदान केलेलं नसल्यामुळं तुम्हाला देव खाऊ देत नाही. घर भरलेले पण तुम्हाला देव खाऊ देत नाही. तुमच्या जवळचेच माणसं गंडांतर तुम्हाला त्रास देतात. तुमची मंडळीच तुम्हाला सुख देते का दुःख देते. तुमचं आयुष्य, ते म्हणला असं मोगम सांगू नका, कोणत्या रेगेचं कोणतं महत्व आहे सांगा. मग त्यांनी सांगितलं, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेग गेलेली ती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतो. ते म्हणला खरंय की हो, लई पैसे येतात हातात, पण कसं ओळखीनं टिकत नाही. बोरला पाणी लागाव का पाणी टिकाव? बरोबर आहे ना. रोप लावल्यावर ते झाड होईपर्यंत टिकावं का मधीच वाळावं? टिकावं. खाल्लेलं पोटात पचावं. माझ्या पदरचं सांगत नाही, तुकोबारायचं प्रमाणे रसनानावर तुका म्हणे ढुंग वाहे. म्हणून जुन्या लोकांनी सांगितले, पचल ते खावं शोभल ते लिहावं. पचल ते खावं, तुम्हाला पचत नाही ना. हे आमचं आहे ना नातू, ते म्हणत असते तुम्हाला शुगर आहे 400. महाराज 400 शुगर आहे. जेवण्याच्या अगोदर तपासली तर 250, 180 पर्यंत शुगर आहे. जेवण केल्यावर भात खातो, गोड खातो, ह्याच्या महागारी खातो, चोरून खातो, हो, चॉकलेट खातो, बिस्किट खातो. जेवण झाल्यावर तपासणी केली तर 400, 450, 380 इतकी शुगर. चक्रा येत्यात, हातपायाला. महाराज पंचायत होती, कीर्तन झालं, भजन झालं, पोथी झाली, भागवत झालं आणि टाळ्या वाजविल्या आणि भजन केलं. पुन्हा जर तपासली तर 250 सुद्धा नाही, 180 सुद्धा नाही, 150च्या मध्ये येते. डॉक्टरला विचारलं लातूरच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये जगताप साहेबाला. मी म्हणलं मला नसल. म्हणले आम्ही खोटं बोलतो, मशीन खोटं बोलते का? मशीन मध्ये तुमचं शुगर आहे. म्हणलं मग कसं होत नाही? दिवसभर नाही जेवलं तरी भूक लागत नाही, जखम चिघरत नाही, काही नाही. म्हणले वेगळं आहे, तुमचं शुगरच वेगळी. आणि शुगर कुठं कमी कशी होती? तुम्ही टाळी वाजवली, हातावर हात हाणले आणि ॲक्युप्रेशर होतंय, ऊर्जा ग्रंथी आणि बेंबीच्या देठापासून भजन केलं की बरोबर शरीरामध्ये हालचाल होऊन रक्ताभिसरण संस्था व्यवस्थित चालते. महाराज सप्ताह संपल्यावर काय, सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट विठ्ठल 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 म्हणून मुंग्या येईपर्यंत हात वाजवा, विठ्ठल विठ्ठल बेंबीच्या देठापासून म्हणा. कोणताच रोग राहणार नाही. भवरोग आयसे जाय अनिक काय क्षुल्लक. महाराज थोडके नाही, ब्रेन हॅमरिंग झालं, ऑपरेशन केलं हैदराबादच्या. ते सगळे डॉक्टर म्हणले वाचत नाही. मला ज्यांनी अध्यक्षपद दिलं ते कुरेकर बाबा 94 वर्षाचे, त्यांनी सांगितलं केशव तू काळजी करू नको, जोग महाराजांच्या गादीवर आहेस ना, तुला माऊली बोनस आयुष्य देईल. आज 24 वर्ष झाले महाराज ऑपरेशन होऊन मी जगतोय. माऊलीचं चिंतन केल्यावर माऊली मरू देत नाही. महाराज पैसा कुठं जाते हे कळालं पाहिजे. तुम्ही सांगितलं धन आहे पण कुठं जाते, टिकत नाही कसं म्हणलात? धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असेल तर अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, बुडवून जातात.
धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली आप्त इष्ट नाते गोते सोयरे दायरे पाहुणे रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकले, द्या बाबा पाया पडून द्या बाबा म्हणून विनंती करतात, पैसे घेतात, पोरीचं लग्न होते, तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होतंय, त्याला नोकरी लागते, म्हातारं दवाखान्यातून येते, द्या न पैसे, तुम्ही घेतले तुमच्या कामाला, आता द्या वापस, देऊ न आणि लईच तगादा लावला, नाही देत, बुडाली. महाराज पैसा टिकल कसा? लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी, ज्याची करंगळी 2 कांड्या बरोबर वर आहे अनामिकेच्या, त्याचा पैसा टिकतो. सत्य कर्माला दान केलं की ते पैसा टिकतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई. ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी, गोड बोल, बाबा एवढंसं गाव, काय मंडप, काय समाज, काय टाळकरी, काय म्हणणारे, काय वाजवणारे, काय डोंगर, काय झाडी, काय शंख, आणि गावकरी माणसानं पावती बुक पुढे ठेवलं, करते निघते, खाते निघते, देत काहीच नाही, गोड बोलतय. आणि ज्याची करंगळी 2 कांड्याच्या कमी, गोडही बोलत नाही, ते खाते पुन्हा निंदा करते. हा, जिथीची कृपा लाहीजी वरू, तेची म्हणे व्यभिचारू. तरी काय भस्मासूर, अर्जुन म्हणे भस्मासूर, जिथकडून वर मिळाला त्याच्या डोक्यावर. म्हणून चांगलं महाराज पोटाला मिळावं, उपाशी, ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे त्याला देव कधी कमी उपाशी मरू देत नाही. ज्या बाईच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे, तिनं 10 माणसाचा स्वयंपाक केला, 12 जेवतील आणि 3 माणसाचं शिल्लक राहील, अन्नपूर्णा. जिच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही, 10 माणसाचा स्वयंपाक केला तर 8व्याच माणसाला वरण कमी, भात कमी, भजे कमी, कोशिंबीर कमी, संपलं. अन्नपूर्णा, पुरत नाही अन्न. महाराज बायको चांगली मिळाव. ऐका, लग्न झालेल्या माणसानं मधल्या बोटावर जर पद्म असेल, गरिबीत राहू द्या, नवरा बायको एकमेकावर, मैं तेरे लिए तू मेरे लिए, वी मेड फॉर ईच अदर, एक घास पण वाटून खातील सुख दुःखाला बरोबर. ज्याचं चक्र आहे मधल्या बोटावर, बायकोनं सांगितलं तुम्हाला गुरुवार असते आणि माझे ते तब्येत बरोबर नाही, मी हळदी कुंकाला गेलते मला चक्र आली, आणि कसं तुम्हाला कसं उपाशी ठेवू? पैसे येत ना देवानं, बस गाडीत बसविलं, मस्त पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं, पैसे फेकले, पोटभर जेवण केलं नवरा बायकोनं, दात कोरीत बाहेर निघाला, गाडीत बसला, बायकोला गाडीत बसविलं, निघाल्याबरोबर बायकोनं खिडकीतून बघितलं, काय बघायलीस? साड्या किती चमचम वळविली गाडी, घे 6 वारी घे, 9 वारी घे, 8 वारी घे, टसर सिल्कची घे, सिल्कची घे, शिफॉनची घे, कॉटनची घे, छापील घे, काटापदराची घे 15 साड्या. कशाला एवढ्या? कशाला? कीर्तनाला वेगळी, भागवताला वेगळी, रामायणाला वेगळी, दिंडीला वेगळी, पारायणाला वेगळी, मरताना वेगळी, हातायला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, घे दागिने घे. आणि एके दिवशी बायको लाडात आली आणि म्हणली आज मला स्वयंपाकच करू वाटेना, आणि सगळ्यांना हॉटेल म्हणजे मुस्काड फोडील म्हणला, घर भरलेलं आहे तुला हॉटेल. मी नग म्हणलं तर बळण येतात, नवरा मी आहे, तू नवरा नाहीस, तू नांदायला आलीस. भोपळं इळीवर पडलं तर भोपळं चिरतंय, आणि इळी भोपळ्यावर पडली तरी भोपळं चिरतंय, इळी चिरत नाही. आणि तुला जर नवऱ्याची सेवा करायला नको वाटल, चल निघ बाहेर. आणि तुला वाटल गाडी घेऊन लगेच न्यायला येईल, अरे संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न, त्या केशवचं नाही झालं म्हणून काय झालं? आणि शंख असल्यावर तर महाराज म्हातारे माणसं जुन्या काळात सोयरीक जमवायला जात होते. आताचे पोरं म्हणले म्हाताऱ्याला काय, आम्हाला पटली पाहिजे. मुलगा निघाला महाराज, सुंदर मुलगा, अंगी सुटम पाये बुटम नेकेनिक टाय कॉलरम. ते म्हाताऱ्याची एक गाडी, पोरायची एक गाडी, म्हातारे बसले, पोरगी आली, घरच्यांनी सांगितलं 5 पोरावर 1 पोरगी झाली, सुंदर पोरगी, शिकलेली आहे, आणि पैसा कमी नाही, मागू द्या काही, पण पोरीला महाराज थाट झाला पाहिजे.
पोरीला सांगितलं हे दूध, ही चहा, ही कॉफी, लिंबू सरबत, कोणाला काय पाहिजे ते दे, आणि तुला बघायला आले बोल. पोरीनं नेऊन ठेवलं, काय खायचं ते प्या, खायचं तर खा, घ्या, बघायला आलात बघा. म्हाताऱ्याने बघितलं, पायापासून डोक्यापर्यंत बघितलं, पोरीला नाव ठेवायला जागा नाही. एकदम महाराज मुलगी छान आहे, 32 लक्षणाने युक्त आहे, काय हरकत नाही. आता पोरायला पटली पाहिजे. मग कोण नवरदेव आहे? ते नवरदेव महाराज हिरो सारखा असे कपडे वगैरे घातलेले, आणि त्यानं बघितलं बायकोकडं, आणि ह्या पोरीनं सुद्धा बापकट केलेले, भोवया कोरलेल्या, काजळ लावलेलं, टिकल्या लावलेल्या, होटाला लाली लावलेली, आणि फक्त नवरदेव तिला पटला, नवऱ्याला ती पटली. नाव काय, शिक्षण काय, नुसतं नवरदेवाकडे बघितलं तिनं, आणि असं हसत हसत इतकंच केलं बघा. ते मला आताच करायची म्हणला. ते म्हणला आम्हाला 10 ठिकाणची पत्रिका आल्यात, असं झाकून लग्न करता येत नाही, सगळ्याला बोलवावं लागल. मंडप काय, 11:15 लग्न, 3 वाजले. ते ब्राह्मण, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, उशीर झालेला आहे, मला दुसरीकडे जायचे. नवरीला आणून उभं केलं, बाशिंग बांधलेली ती नवरी, सुंदर कपडे लते दाग दागिने मळवट भरलेला, मुंडोळ्या बांधलेल्या, ती आणून उभी केली. नवरदेव निघाला समोरून, स्पीकरवाले मोठे हुशार. नवरदेव समोरून पुंगळ्याची छत्री घेऊन आला की महाराज बूट, सॉक्स, पॅन्ट, इनशर्ट, जॅकेट, कोट, आणि हातात हळकुंड, अंगठ्या, ब्रेसलेट, घडी, होटाला लाली, मळवट भरलेला, इथं टिकली लावलेली, महाराज पगडी, त्याच्यावर फुलं, आणि असं त्याच्यावर एवढूशा महाराज ती चमकी बिल्ला, हातात चाकून त्याला लावलेलं लिंबू, आणि ते पुंगळ्याची छत्री घेऊन ते पेलेले त्याचे दोस्त. आणि हे दरवाजात आल्याबरोबर, महाराज आल्यावर काही नाही, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब, क्या बात है, वा वा वा. आणि ते असं करीत येते. लगेच ते ब्राह्मण, महाराज राग मानू नका, माझं झालं नाही म्हणून टिंगल करतोय असं नाही. तुम्ही जिथं उभा राहिला तिथून सावधान म्हणल्यावर नवरा नवरीवर अक्षता पडतात का महाराज? कुठं पण टाकतात ना तुम्ही. मग हे पोर वंजळ वंजळ अक्षता, नवरा नवरीवर नाही. बामण लय वरडते, गंगा शेंडो, असं नेम धरून टीव्ही असं करत लगे गडबड, तदेव लग्नम सुदिनम ताराबलम चंद्रबलम, अक्षता टाकल्या, सावधान, अंतरपट काढलं, आणि नवऱ्यानं नवरीला हार घातला. जुन्या काळचं विचारतो, होतं का तुमच्या वेळेस नवरदेवाला उचलायचं? नवरीनं हार घालायच्या वेळेस ते पेलेले त्या नवरदेवाला उचलतेत. त्या पोरीचा हात पुरत नाही, खिक 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 सगळे हसतेत. महाराज परळीत माझा मंडप आहे एवढा, लग्न लागतात. 2 वेळेसही त्या पोरायनं त्या नवरदेवाला उचललं. पोरगी एवढी तापट होती, तिनं ओळखीच्या पोराला हार घातला आणि ती निघून गेली. नवरदेव तिथंच आहे अजून, धोबी का कुत्ता घर का ना घाट का. म्हणून मंगल कार्य लग्न आणि मंगल कार्य कीर्तन. कीर्तन सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे. कीर्तनात तुम्ही टिंगल करू लागलात, गाणे काही म्हणू लागलात ना, त्याला शाप आहे. भजन ते उंगळवाणी नरका जाणे चुकेना. म्हणून कीर्तनाची टिंगल करू नका, भगवंताचं नाम आहे. योगा योगानं तसं होऊ नये म्हणून महाराज आयुष्य असावं, आम्ही बिघडणार नाहीत, वाईट खाणार नाहीत, वाईट पेणार नाहीत. आयुष्य करंगळीच्या शेवटच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत आयुष्याची रेखा इथपर्यंत असेल तर 100 वर्ष. महाराज थोडं कमी आहे, 92, आणखी कमी आहे 87. महाराज 2-3 फाटेच फुटलेले त्या रेगेला. ते ओमायक्रॉन, कोरोना, चिकनगुनिया, ॲक्सिडंट, ऑपरेशन, झटका, मरण.
महाराज लग्नाचं कसं, करंगळीचं कांड आणि आयुष्याची रेषा, पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असेल तर एक बायको, दोन रेगा असेल तर दोन बायका. जास्तच गुतुड असलं तर मला विचारू नका तुम्ही काय गोड केले. याच्यातलं पापाच्या रेषा नाहीशा करण्याकरता विठ्ठल म्हणून टाळी वाजवा, तुमचं पाप जळून जातं. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. म्हणून कोणताही कीर्तनकार टाळी वाजून भजन करा म्हणतोय, त्याचं काय गुत्त घेतलं नाही. तुमच्या करता हे कळालं ना. आता बघा, मृदंग वाजवणारे, टाळ वाजवणारे, टाळ्या वाजवणारे, विठ्ठल म्हणून टाळी वाजवली की तुमचं पाप जळायला सुरुवात होती. डोंगरा एवढं जरी असलं तर जळून जात पडतो. बघा कसा फरक पडतो विठ्ठला. मगापासून 2 तास झाले मी ओरडत होतो, असं सुद्धा करीत नव्हते. आता कशा जोरात पाप जळा वाटते ना. महाराज ऐका, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे, म्हणून वेळोवेळा मनी ध्याय. महाराज पहिलं जळालं ऐका, पुन्हा जर पाप केलं तर ते कोणी भोगाव. पुन्हा पाप करायचं ठरून सुद्धा होऊ शकत नाही. नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो. पाप करायचं समजून सुद्धा होत नाही. तुकोबारायकडे वाईट वासनेनं स्त्री आली, जाई हो तू मातेनं करी सायास. शिवछत्रपतीनं कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला. त्यांची नवीन लग्न झालेली सून आणली. शिवाजी महाराजांच्या 8ही राण्यापेक्षा ती सुंदर होती. राजे हा सौंदर्याचा खजिना बघा म्हणल्यानंतर तिच्या अंगावरचा बुरखा काढला. इतकी सुंदर ती. राजानं बघितल्यावर शिवा छत्रपती राजे म्हणले, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले शिवछत्रपती. शिवाजी महाराजानं तिच्या केसाला धक्का लावला. जय भवानी जय शिवाजी भजन आहे आज. आणि शिव महाराज नसते, अगर शिवाजी न होते तर सबके सुन्नत. हे शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराज जुनं झालं 350 वर्षापूर्वीचं. आता कलियुगामध्ये 100 वर्ष झाले नाहीत आमच्या विवेकानंद स्वामीला वक्तृत्वामध्ये शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये हिंदुत्वाची भाषा सांगायला सुरुवात केली. त्यांचं देखणेपण, त्यांचा पाणीदारपण, त्यांचं वक्तृत्व ऐकलं आणि श्रीमंताची सुंदर तरुण मुलगी त्यांच्यावर भाळली. आणि तिनं सांगितलं, स्वामीजी मी इतकी श्रीमंत आहे, इतकी सुंदर आहे, मोठमोठे राजे माझ्या मागे लागलेत आणि इतकी श्रीमंत आहे, 7 जन्म जरी पैसा उधळला तरी पैसा कमी पडणार नाही, इतकी श्रीमंती माझी. पण मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. स्वामी म्हणले, लग्नाचा हा विचार नाही, हिंदवी स्वराज्याचा, हिंदुस्थानचा आम्हाला प्रचार करायचा, हिंदुत्वाचा. लग्न करायचं. नका लग्न करू, मला रखेली म्हणून ठेवा. शब्द ऐका, मला रखेली म्हणून ठेवा. कशा करता एवढा आग्रह? मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा झाला पाहिजे. विवेकानंद स्वामी जवळ गेले आणि सांगितलं, माझ्या बरोबर भोग भोगून माझ्यासारखा मुलगा होईल याची खात्री नसल्यामुळं मलाच तू आपला मुलगा मान, मी तुला आई मानतो. पराबिया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. परस्त्री जेने मा तरे, परस्त्री माया बहिणी. महाराज त्यांच्याच मनात का पाप येत नाही? ऐका, पंढरपूरला जाऊ द्या, आळंदीला जाऊ द्या, एकादशीला जाऊ द्या, आम्ही साबुदाणा, भगर, केळी, शिंदिलोन, शेंगदाणे घेतो, आम्हाला उपवास आहे म्हणून. पण हॉटेलकडे बघितल्यावर वडापाव आणि भजे दिसल्याबरोबर खात नाही. शब्द माझे ऐका,
ताजय गडे वडापाव खाऊ वाटते, पण आज एकादशी आहे. मन तर जातं का नाही? मन जातं ना. म्हणून मनसंकल्पाची पापे, त्याच्याकरता मनानं तिकडं जाऊ नये याच्याकरता मनाच्या ठिकाणी 3 दोष असतात. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप वासना, पापाकडे लक्ष जातं त्याला मल दोष म्हणाव. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. पाप घालवण्याकरता नामसंकीर्तन साधन पै सोपेन जळतील पापे जन्मातरीची नामचिंतन. आणि विक्षेप घालवण्याकरता, चंचलता घालण्याकरता ध्यान. ते ध्यान 3 प्रकारचं. प्रतीक ध्यान, ध्यानुसार ध्यान, अंगर ध्यान. आणि म्हणून वेळोवेळा मनी ध्याय. ते मल नावाचा दोष गेला, पाप गेलं की यम काय करतो? पाप्याला मारिती, तोडीती, जोडीती, निष्ठूर नाही त्या यमाशी करुणा. भागवत काढा 5व्या स्कंदामध्ये 21 प्रकारचे नरक आणि 7 प्रकारचे उपनरक. आणि त्याच्यामध्ये सगळ्याला ज्या पापानं पाप केले त्याला तितके ताप देतात. म्हणून तुम्ही जर हे नामचिंतन देवाचं, विठ्ठलाचं ध्यान केलं की ते मल नावाचा दोष जातो. आणि त्या मल नावाच्या दोषाबरोबर पाप तापही जातं. हे तुकोबारायनं शेवटच्या चरणामध्ये जीव ओवाळून टाकावा समाज दृष्टीसारखा. आणि अशा ठिकाणी 11:15 वाजून गेले. तुमचे 15 मिनिटं जास्त गेलेत. 9 ते 11 कार्यक्रम. तुम्हाला क्षमा मागून हात जोडून प्रार्थना करून तुमचे 15 मिनिटं जास्त गेले. पण कथेकाळीची मर्यादा नाही, तितकं तुमचं आयुष्य जास्त वाटतंय. कथेकाळीचं आयुष्य तितकं जितकं परमार्थात जाईल तितकं वाढतंय. आणि तो आनंद भोगावा याच्या करता विठ्ठल म्हणल्यावर पाप जळतं ना.
तुका म्हणे मळ राहो निधी तापजाळ, तापजाळ निघून जातो. म्हणून तुम्ही आणि दुःख गेल्यावर, पाप गेल्यावर शिल्लक राहतंय ते पुण्य, आणि पुण्याईमुळं सुख मिळतं. म्हणून विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी, मग सुखा काय नये. विठ्ठल म्हणल्यावर पाप जाते आणि विठोबा रुक्मिणी म्हणल्यावर सुख मिळते. आहेत का हात? चला 3 सेकंद, जास्त नाही, 3 सेकंद. कोण ऐकत नाही. ज्याला सुख मिळवायचंय त्यांनी हात वर करा आणि 3 सेकंद विठोबा. दुपारी एक कीर्तन करून आलोय महाराज. ओव्हर टाइम आहे, 2 कीर्तन आणि 78 वर्षाचं वय झालंय, रोग आहे. तरी पण तुमचा सगळ्याचा आनंद बघून माझा शिन भाग गेला. माय माऊल्यानं इतकं सुंदर भजन केलं की जीव ओवाळून टाकावा. आणि म्हणून माऊलीला विनंती आहे, या मंडपामध्ये जितके जितके या परमार्थाला, रामायणाला, कीर्तन भजनाला सहकार्य करणार आहेत त्यांना सुखाचे दिवस यावी. आणि त्यांना सुख किती मिळावं, नाही त्या सुखाशी जोडी, सुखाला जोडी नाही इतकं सुख मिळावं त्याच्याकरता एकदा माय माऊली ज्ञानेश्वर विनंती आहे. तुकोबारायचं नाव घेतल्याशिवाय यम घाबरत नाही. तुकोबारायचं नाव घेतलं की यम आम्हाला मारू शकत नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कधीही अंधार पाहण्याकरता तुम्ही उजेड घेऊन गेलात तर अंधार दिसल का? तसं तुकोबारायचं नाव घेऊन गेल्यावर यम येईल का? त्याच्यामुळं दड 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 दुड 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 पळ सुटला कळला बापुडिया. जे परमार्थ करणारे त्यांनी तुकोबारायचं नाव घेतलं की यम जवळ येऊ शकत नाही. आपल्या आयुष्याची रेषा वाढते. चला आता शेवटचं 3 मिनिटाचं 3 सेकंदाचं, मिनिट म्हणल्यावर पंचायत होईल. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचंय का महाराज? आज तर 2रा दिवस, काल सुरुवात झाली, आज 2रा दिवस, अजून 5-7 दिवस जायचे. त्याच्यामुळं वर हात करा. आहेत का हात? हातावरची रेषा वाढतंय. तुकोबारायचं वजन टाळ करायचे, टाळ आळस करू नका. आणि सगळ्यांनी नुसती टाळ्या नाही, तुकोबारायचं नाव घ्यायचं. तुकोबारायचं नाव घेतलं तुकोबाराय तुमच्या मनासारखं सुख देतील. म्हणून मृदंगवाले टाळ करीत आपल्या टाळ्यान तुकोबारायचं नाव कळावं. कीर्तन संपलं. तुकाराम. माझ्याकडून तुम्हाला 20 मिनिटं त्रास झाला त्याबद्दल क्षमा याचना करतो. आणि एकच वाक्य बोलतो, झालेल्या कार्यक्रमातून काही चुकलं असेल ते माझ्या पदरात टाका. आणि उखळाचं कामच आहे, डोळ साळ टर्पल काढायचं. ते कडक बोलून काढलं. आता एकच विनंती, एक वाक्य बोलतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ही पहिली सेवा या भागातली असल्यामुळं माझ्यासारख्या खोडकर महाराजाला तुम्ही कबूल केलं, बोलविलं, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. तुमचे उपकार. मायबापानं सुद्धा इतके उपकार, ज्यांनी नामचिंतनाला लावलं त्याचे उपकार.
एक वाक्य बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. जय जय. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.